नमस्कार. मी संस्कृती संदीप चव्हाण आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर आजचा जो क्लास आहे तो आपल्या बेसिक टू ॲडव्हान्स कोर्सचा आजचा लास्टचा क्लास आहे. ह्या क्लासमध्ये आपण मेकअप ट्युटोरियल पाहणार आहोत की आपला नऊवारी मेकअप कसा असेल हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आता आपण लगेच पाहूया. तर तुम्ही पाहू शकता माझ्या क्लायंटचा फेस मी क्लीन करून घेतलेला आहे. आधी क्लिन्सिंग करून आपण वेट स्पंजने क्लीन केला आणि त्यानंतर माझ्या क्लायंटच्या फेसवर पोर्स असल्यामुळं आपण पोर्स मिनिमायझिंगसाठी आईस क्यूब फिरवून घेतला आहे. त्यानंतर आपल्या क्लायंटची फेसला आपण स्किन प्रॅप करणं गरजेचं आहे. स्किन प्रिपेअर करावी लागणार आहे आपल्याला मेकअपसाठी. सो CTMP ही स्टेप बाय स्टेप आपल्याला करायची प्रोसिजर आहे. C म्हणजे क्लिन्झिंग जे आपण करून घेतलं आहे. T म्हणजे टोनिंग जे आता आपण करत आहोत. M म्हणजे मॉइश्चरायझर आणि P म्हणजे प्रायमर. सो लक्षात ठेवा तुम्ही CTMP हे स्किन प्रॅप करण्यासाठी आपल्याच्या ज्या स्टेप आहेत त्यातली एकही स्टेप आपल्याला स्किप नाही करायची आहे. आता आपण जेल बेस मॉइश्चरायझर लावत आहोत. माझ्या क्लायंटची स्किन खूप ऑइली असल्यामुळं आपण जेल बेस मॉइश्चरायझर लावत आहोत. जर तुमची क्लायंटची स्किन ड्राय असेल तर तुम्ही क्रीम बेस मॉइश्चरायझर लावला तरी चालेल. तुम्ही पाहू शकता जेल बेस मॉइश्चरायझर लावून झाल्यानंतर प्रायमरसुद्धा लावून घेतलेला आहे. आता आपण आपल्या क्लायंटच्या अंडर आईज थोडासे स्पॉट आहेत डार्क स्पॉट ते हाईड करण्यासाठी फेसच्या एक टोन डार्क असं आपण कन्सिलर ॲप्लिकेशन करत आहोत. तुम्ही पाहू शकता 1 टोन डार्क असं आपण कन्सिलर ॲप्लिकेशन करून ब्लेंड करून घेतलं आणि त्यानंतर आपण फाउंडेशन ॲप्लिकेशन करत आहोत. हे फाउंडेशन आपल्याला हुदा ब्युटीचं आपण जे लिक्विड बेस फाउंडेशन आहे त्याचा वापर करत आहोत. कारण माझ्या क्लायंटची स्किन ऑइली आहे. सो मला क्रीम बेस फाउंडेशन लावल्यानंतर फेस थोडा पॅची दिसू शकतो, मेकअप थोडा रिमूव्ह होऊ शकतो. सो बेस्ट वे लिक्विड बेस मी फाउंडेशन वापरत आहे. त्याचबरोबर ब्लेंडरच्या साहाय्याने मी फाउंडेशन ब्लेंड करून घेत आहे. नेहमी ब्लेंडर आपला वेट असणं गरजेचं आहे. ड्राय ब्लेंडवर आपले प्रोडक्ट आपण ब्लेंडिंग नाही करू शकत. सो काळजी घ्या. आपण जेव्हा यूज करू ब्लेंडर तेव्हा तो ब्लेंडर वेट असला पाहिजे. त्याच्यामधलं जे काही एक्सेस वॉटर आहे ते आपल्याला रिन्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ते ब्लेंडर वापरायचं आहे. ब्लेंडिंग करून झाल्यानंतर क्लायंटची अशी डिमांड आहे की माझा मेकअप थोडासा व्हाईटनिंग अँड हायलाईट झाला पाहिजे. त्यांना फोटो काढायचे आहेत, फोटोग्राफी करायची आहे. सो मी थोडं हायलायटिंग फेस हायलायटिंग करण्यासाठी थोडं हाय डिफाईन आपण असा मेकअप करत आहोत, हाय कव्हरेज असा. सो त्यासाठी मी टार्टेचं कन्सिलर वापरलं आहे की जे सो 1 या 2 टोन लायटर असं आपल्याला कन्सिलर वापरणं गरजेचं राहील. इथे तुम्ही पाहू शकता आपल्याला थोडासा मेकअप व्हाईटनिंगमध्ये करायचा आहे. सो आपण नोजला, चीकला, फोरहेडला आणि चिनला थोडंसं हायलाईट केलेलं आहे आणि त्यानंतर आपण काउंटरिंग करत आहोत. इथे मी पावडर बेस काउंटरिंग करत आहे कारण पावडर बेस काउंटरिंग आपल्याला इझी ब्लेंड करता येते. क्रीम बेस जर आपण वापरत असाल तर क्रीम बेसला तुम्हाला ब्लेंडिंग करणं इझी होत नाही, त्यासाठी खूप प्रॅक्टिस करावी लागते. सो माझ्या क्लायंटची स्किन ऑइली असल्यामुळं मी क्रीम बेस प्रॉडक्ट कुठलेच वापरत नाही आहे. सो मी ड्राय बेस असं काउंटरिंग जे पावडर आहे ते वापरलं आहे. ब्रॉन्झर पावडर आहे त्याचं ॲप्लिकेशन केलेलं आहे. नोजला थोडंसं शार्पनेस दिसण्यासाठी आपण नोजलासुद्धा हलकंसं काउंटरिंग करून घेत आहोत आणि त्याचबरोबर ब्लेंड करत आहोत. त्याचबरोबर आपला काउंटरिंग आणि जे काही आपण फाउंडेशन जे काही प्रोडक्ट ॲप्लिकेशन केलेलं आहे ते फेसला फिक्स होण्यासाठी आपल्याला लूज पावडर वापरणं गरजेचं आहे. ही लूज पावडर आपण हुदा ब्युटीची लूज पावडर वापरत आहोत. तर तुम्ही कुठल्याही ब्रँडची लूज पावडर वापरलीत किंवा ट्रान्सक्युलेट पावडर वापरलीत तरी चालू शकेल, या तो कॉम्पॅक्ट पावडर वापरलीत तरी चालेल. पण सगळे प्रोडक्ट आपले चांगले फिक्स होण्यासाठी आपल्याला पावडर वापरणं गरजेचं आहे. ही स्टेप आपल्याला स्किप करायची नाही आहे. पावडरमुळं सगळे प्रोडक्ट आपल्या फेसमध्ये लॉक होतात. तुम्ही पाहू शकता पावडरचं ॲप्लिकेशन आपण खूप चांगल्या पद्धतीने करत आहोत. जिथं आपण काउंटरिंग केलेलं आहे तिथेसुद्धा पावडर लावलं तरी काही फरक पडत नाही.
उलट पावडरमुळं जे काउंटरिंग केलं आहे ते फिक्स बसून जातं. आता आपण वापरणार आहोत मॅकचं ब्लशर, की जो थोडासा पिंक टेनमध्ये आहे. जो पिंक टेनमधला असणारा आपल्याला जो ब्लशर आहे तो आपल्याला ब्लश ऑन करून घ्यायचं आहे फेसला. आपण हाफ सर्कलमध्ये ब्लश ऑन करतो आहे. चीक बोनपासून आपल्या आयब्रोजच्या अँगलपर्यंत करत आहोत. पाहू शकता हलकंसं आपण नोज अँड चिन एरियाला सुद्धा अप्लाय करत आहोत. त्यानंतर जिथं आपण हायलाईट केलेला एरिया त्या हायलाईट एरियाला आपण हायलायटिंग वापरत आहोत. जी हायलायटिंग आहे आपली रोज पिंक ह्या कलरचं आपण हायलायटर वापरत आहोत. तुम्ही पाहू शकता खूप असा ग्लो असा फेस दिसत आहे. त्यानंतर आपण आता येणार आहोत आईज मेकअपकडे. आय मेकअप करताना आपल्याला आधी आईजला आय बेस लावणं गरजेचं राहील, कारण जेव्हा तुम्ही आय बेस लावाल तेव्हा आपले जे आय शॅडो आहेत ते त्या आईजवर चांगल्या पद्धतीने फिक्स होऊ शकतील. सो आधी आपण आय बेस लावून घेत आहोत. आय बेस झाल्यानंतर आपण ब्लेंडरच्या साहाय्याने ब्लेंड करणार आहोत. तुम्ही पाहू शकता आपण ब्लेंडिंग करून घेत आहोत आय बेस. त्यानंतर आपण ॲव्हरेज डिफाईन करून घेणार आहोत. आधी ॲव्हरेज डिफाईनसाठी आपण 2 कलर वापरू शकतो, एक तर ब्राऊन अँड ब्लॅक. माझ्या क्लायंटला ब्लॅकच कलर हवा होता, सो मी ब्लॅक कलरनी डिफाईन करत आहे ॲव्हरेज. तुम्ही पाहू शकता ॲब्रोजला आपल्याला बोल्ड बनवायचं आहे, कारण तशी क्लायंटची डिमांड आहे की माझ्या ॲब्रोज बोल्ड असं डिफाईन करा तुम्ही. सो आपण त्या पद्धतीने डिफाईन करत आहोत. ॲब्रोज डिफाईन केल्यानंतर आपल्याला आयशॅडो सुरुवात करायचं आहे. आपल्या आईजवर आपण आयशॅडो आता आय मेकअप दाखवणार आहोत. दोन्ही आयब्रोज आपल्या डिफाईन ऑलमोस्ट होत आल्यात. आता आपण आयशॅडो ॲप्लिकेशन करूया. आयशॅडो ॲप्लिकेशन करताना आधी आपल्याला डार्क टू लायटर अशी शेड घ्यायची. तर तुम्ही पाहू शकता कार्निवल्स या पॅलेटची आम्ही ब्राऊन शेड घेतलेली आहे. त्या ब्राऊन शेडला आपण मर्ज करत करत लायटर शेड क्रिएट करत आहोत. त्याचबरोबर डार्क ब्राऊन कलर झाल्यानंतर आपण हलकंसं क्रीम बेस कलर वापरत आहोत. त्या क्रीम बेस कलरने आपण ते प्रॉडक्ट मर्ज करत आहोत. आणि त्यानंतर आपण ब्लॅक जेल बेस लावून घेतला आईजला, कारण माझ्या क्लायंटची अशी रिक्वायरमेंट आहे की साडी ग्रीन कलरची आहे. सो ग्रीन कलरचा आईज मेकअप झाला पाहिजे. सो ग्रीन कलरच्या आईज मेकअपसाठी जेल लायनर लावून त्यावर आम्ही ग्रीन बेस लावून घेतला आणि त्यानंतर त्याच्यावर ग्रीन पिगमेंट लावलेलं आहे. सेम लाईक डार्क ब्राऊन शेडला क्रीम बेस कलरनी मर्ज करत आहोत. तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आपण ब्लॅक जेल कलर या तो ब्लॅक जेल लायनर आपण लावून घेत आहोत आणि त्यानंतर त्याच्यावर आपण ग्रीन कलर प्लेस करणार आहोत. आणि ग्रीन कलर नंतर आपल्याला ग्रीन पिगमेंट वापरायचा आहे, की जो ग्रीन पिगमेंट क्लायंटच्या साडीवर मॅचिंग असेल त्या पद्धतीने आपल्याला मेकअप करतोय आपण. तुम्ही पाहू शकता त्याच्यावर आपण ग्रीन कलर आणि त्या ग्रीन कलरवर आपण ग्रीन पिगमेंट लावलेलं आहे. तुम्ही पाहू शकता पुन्हा एकदा आपण ब्लेंडिंग करून घेत आहोत.
कलर आपले ब्लेंड करत आहोत. त्याच पद्धतीने आपण कलर बार ह्या ब्रँडचं लायनर ॲप्लिकेशन करत आहोत. त्यानंतर मस्कारा लावून घेत आहोत. जो मस्कारा आपल्या लोअर लॅशला पण लावायचा आहे आणि अप्पर लॅशला पण लावायचा आहे. तुम्ही पाहू शकता लोअर लॅशसाठी आपण थिन असा ब्रशने मस्कारा लावलेला आहे आणि अप्पर लॅशसाठी आपण ब्रॉड ब्रशने मस्कारा लावत आहोत. आता आपली आय मेकअपमधली लास्ट शेप आहे. इनर साईडला आपण आईच्या इनर सॉकेटला आपण कलर लावून घेत आयशॅडो लावत आहोत. जो आयशॅडो एकदम माइल्ड असा क्रीम टोनमध्ये आपण लावला आहे. आणि आता आपण काजल ॲप्लिकेशन करत आहोत. जे काजळ आपण वापरत आहोत ते आपलं काजळ कलर बार ह्या ब्रँडचं आहे. ऑल प्रोडक्टची इन्फॉर्मेशन किंवा ऑल प्रोडक्ट जे आपण ह्या मेकअपमध्ये प्रॉडक्ट वापरले आहे त्या प्रॉडक्ट आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण त्याची लिस्ट दिलेली आहे. तर तिथून तुम्ही पाहू शकता कुठले प्रॉडक्ट आपण कुठल्या ब्रँडचे वापरलेले आहेत. तर बेसिक टू ॲडव्हान्स या आपल्या क्लासमधला ही लास्टची व्हिडिओ आहे. तर नक्कीच ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा एकदा नवनवीन अशा व्हिडिओज घेऊन लवकरच भेटणार आहोत. आता लोअर लॅश लाईनला आपण थोडासा मर्ज केला आहे प्रोडक्ट आयशॅडोचं. आणि आता आपण जो आपला मेन मेकअपचा भाग आहे ते म्हणजे लिपस्टिक, जो हायलायटिंग भाग असतो, जो लिपस्टिक जर तुम्ही लावली नाही तर तुमचा मेकअप हा इतका चांगला दिसत नाही. तर आता आपण क्लायंटची साडी वगैरे ड्रॅप करून घेतलेली आहे. तर फायनल लुक तुम्ही पाहू शकता.